CCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी। महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचारांच्या घटना गंभीर होत असतानाच एका माजी मंत्र्याच्या पत्राने नव्या वादाला तोंड फुटले आहे। हनी ट्रॅप आणि पैशांच्या लालसेपोटी स्वतःहून बलात्कार करवून घेणाऱ्यांची नावे, फोटो आणि व्हिडिओ जाहीर करा, अशी खळबळजनक मागणी माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी आपल्या राज्यपालांकडे केल्याचा दावा समोर आला आहे। या मागणीमुळे केवळ राजकीय नव्हे तर कायदेशीर आणि सामाजिक पातळीवरही गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत। पीडित महिलेची ओळख गोपनीय ठेवण्याच्या कायदेशीर तरतुदींनाच आव्हान देणारी ही भूमिका असल्याचीही टीका होत आहे। नेमकं या पत्रात काय म्हटलं आहे आणि या मागणीमुळे कोणते वाद निर्माण झाले आहेत, पाहूया CCN न्यूजचा विशेष रिपोर्ट। राजकारणात वादग्रस्त वक्तव्यांची परंपरा नवी नाही, मात्र माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी केलेली मागणी अनेकांच्या मते मर्यादा ओलांडणारी ठरत आहे। सावजी यांनी राज्यपालांना पाठवलेल्या पत्रात राज्यात स्वतःहून बलात्कार करवून घेणाऱ्यांची पीक आले आहेत असा अत्यंत वादग्रस्त उल्लेख केल्याचं सांगितलं जात आहे। यापुढे जाऊन अशा महिलांची नावे, फोटो आणि व्हिडिओ सार्वजनिक करावेत अशी मागणीही त्यांनी केल्याचा आरोप आहे। हनी ट्रॅपच्या नावाखाली निरपराध पुरुषांना फसवलं जात असल्याचा दावा करत या पत्रातून थेट महिलांच्या चारित्र्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं गेल्याची टीका होत आहे। आज मी हे 2 पानी मागणीपत्र महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल यांना माझ्या वतीने व राज्यातील जनतेच्या वतीने पाठवले आहे। या मागणीपत्राचा आशय असा आहे, राज्यामध्ये स्वतःहून बलात्कार करून घेणाऱ्याची नावे, फोटो व असल्यास व्हिडिओ चित्रीकरण जाहीर करावे व यांच्यावर पोलीस कारवाई करावी। राज्यामध्ये 2 प्रकारचे बलात्कार आहेत, एक स्वतःहून करून घेतलेला बलात्कार व दुसरा जबरदस्ती केलेला बलात्कार। जबरदस्ती केलेल्या बलात्कारात ज्यांच्यावर बलात्कार झाला यांची नावे गुपित ठेवणे हे समाजासाठी खूप चांगले आहे, परंतु ज्यांनी स्वार्थासाठी, मग पैशाच्या स्वार्थासाठी, आपले शारीरिक सुख भोगवण्याच्या स्वार्थासाठी किंवा इतर आमिषासाठी स्वतःहून जर बलात्कार करून घेतला तर अशांची नावे, फोटो व असल्यास व्हिडिओ चित्रीकरण हे समाजासमोर आणून यांच्यावर पोलीस कारवाई करावी। स्वतःहून करून घेतलेल्या बलात्कारामुळे व हे बलात्कार जनतेसमोर न आल्यामुळे, महाराष्ट्रासमोर न आल्यामुळे ह्या महिला अनेक प्रकारे अनेक ठिकाणी जातात। त्यामुळे हे जे बंधू बाबा, साधू संत महात्मे व लॉजिंगवर नेणारी बडे बडे व्यक्ती यांना हे फावते। तर अशा प्रकरणामध्ये माननीय राज्यपाल महोदयांनी राज्याला निर्देश द्यावे की स्वतःहून बलात्कार करून घेणाऱ्या महिलांची नावे समाजासमोर आणावीत, त्यांचे फोटो असल्यास चित्रीकरण हे जाहीर करावे व यांच्यावर पोलीस केसेस करावे, केलेली कारवाई कळवावी। या मागणीसाठी सावजी यांनी नाशिकमधील अशोक खरात प्रकरणाचा संदर्भ दिल्याचं समोर येत आहे। मात्र याच ठिकाणी सर्वात मोठा प्रश्न उपस्थित होतोय, तो म्हणजे तपास पूर्ण होण्याआधी, दोष सिद्ध होण्याआधी एखाद्या कथित पीडितेची ओळख उघड करण्याची मागणी कायद्याला धरून आहे का? भारतीय कायद्यानुसार लैंगिक अत्याचार प्रकरणातील पीडितेचे नाव किंवा ओळख उघड करणे हा गंभीर गुन्हा मानला जातो। अशा परिस्थितीत एका माजी मंत्र्यांकडूनच अशी मागणी होत असेल तर तो कायद्याचा अनादर मानायचा का, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे। या पत्रामुळे आता कायद्याची चौकट, सामाजिक संवेदनशीलता आणि राजकीय जबाबदारी या तिन्ही बाबींवर चर्चा रंगली आहे। एकीकडे महिलांना न्याय मिळावा, त्यांना सुरक्षित वातावरण मिळावं यासाठी समाज आणि शासन पातळीवर प्रयत्न सुरू असताना, दुसरीकडे स्वतःहून बलात्कार असा शब्दप्रयोग वापरला जाणं हा अनेकांच्या मते अत्यंत धक्कादायक प्रकार आहे। या मागणीमुळे गुन्हेगारांमध्ये दबाव येईल की उलट खऱ्या पीडित महिलांमध्येच भीतीचं वातावरण निर्माण होईल अशी चिंता व्यक्त होत आहे। कारण अशा विधानामुळे पुढे येऊन तक्रार करण्याचं धैर्यही अनेक महिलांमध्ये कमी होऊ शकतं।
राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी वादग्रस्त भूमिका घेण्याचा प्रयत्न आहे का, की समाजातील काही घटनांच्या नावाखाली महिलांविरोधात संशयाचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न? हा प्रश्न आता अधिक तीव्रतेने उपस्थित होत आहे. कारण कोणतीही घटना, कोणताही आरोप किंवा कोणतंही प्रकरण असलं तरी कायद्यापेक्षा कोणीही मोठं नाही आणि पीडितेच्या सन्मानाचा प्रश्न हा केवळ सामाजिक नव्हे तर संवैधानिक जबाबदारीचाही भाग आहे. स्वतःहून बलात्कार असा शब्दप्रयोग करून माजी मंत्री सुबोध सावजी यांनी केवळ महिलांच्या सन्मानालाच धक्का दिला नाही तर संपूर्ण न्यायव्यवस्था आणि कायदेशीर प्रक्रियांबद्दलही गंभीर प्रश्न निर्माण केले आहेत. पीडितांच्या संरक्षणासाठी असलेल्या कायद्यांना बगल देत त्यांचीच नावे चव्हाट्यावर आणण्याची मागणी करणं ही समाजाला कोणत्या दिशेने नेणारी मानसिकता आहे? राजकारणाच्या रंगमंचावर प्रसिद्धीसाठी महिलांच्या सन्मानाची आहुती दिली जाणार का? याचं उत्तर आता केवळ राजकीय पक्षांनी नव्हे तर समाजानेही द्यावं लागणार आहे. CCN न्यूजसाठी एडिटर इन चीफ गोपाल तुपकर, बुलढाणा. तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.